चांदीचे दर वाढले, पण आता तसं नाहीये. आता मोठी घसरण सोन्याच्या दरात सुरू आहे, पण चांदीचे पण दर अक्षरशः घसरू लागलेले आहेत. किमती मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ज्यांना सोनं घ्यायचं होतं ते नागरिक मात्र चांगलेच खुश झालेले आहेत. नेमका असा काय बदल झाला की सोन्याचे दर आता घसरू लागलेले आहेत? लोकांच्या मनात असा प्रश्न यायचा की आता युद्ध सुरू झालंय, एवढं जगात युद्ध वाढलंय, सोन्याचे दर वाढतील, पण त्या उलटच गोष्ट घडली ना. अचानक सोन्याचे दर कोसळले. आजचे तर दर तुम्ही ऐकले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. एवढी मोठी घसरण झाली आहे की ती घसरण खूपच मोठी मानली जात आहे. आज सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या किमती घसरल्या असल्यामुळे सर्वांचं लक्ष आता त्या ठिकाणी लागलेलं आहे. ज्या सराफा बाजारामध्ये सोनं खरेदी करणाऱ्यांची गर्दी कमी असायची, त्या ठिकाणी सोनं घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. लोकांना वाटत आहे की सोन्याचे दर आता पडले आहेत म्हटल्यावर घेतलेलंच बरं, त्यामुळे बरेच जण आता सोनं घेण्याकडे लक्ष पण देत आहेत. अशी नेमकी किती रुपयांची आज घसरण झाली की त्यामुळे अख्खा सराफा बाजार हादरलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सोन्याचे दर अचानक का कमी झाले, किती रुपयांनी किमती सोन्याच्या कमी झाल्या, चांदीच्या किती रुपयांनी झाल्या, सर्व काय अपडेट आपण बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. तर चला पाहूयात. बघा आता सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांनो तुमच्यासाठी तर आनंदाची बातमीच आहे. बघा आता तुम्हाला सोनं विकायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघाच. आज सोन्याच्या किमती कसं काय घसरल्या, किमतीमध्ये कशी मोठी घसरण झाली, चांदीच्या पण किमती कशामुळे घसरल्या ते तर तुम्हाला दाखवणारच आहे. पण आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे ताजे भाव काय आहेत, आजच्या किमती काय आहेत ते पण तुम्हाला मी सांगणार असून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघा आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सोन्याच्या बाजारात खळबळ उडालेली आहे. जे दर गगनाला भिडले होते तिथे आता मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, सोन्याचे दर खरंच का कोसळले असेल, कारण की कोणालाच काही कळत नाहीये. बघा आता सध्या स्थितीला सगळीकडे एकच वातावरण आहे, घसरण होत आहे आणि सोनं आता घ्यायला लोक सुरुवात करत आहेत. बघा आजचे सोन्याचे दर मागील आठवड्यातील मोठी तफावत दिसून येत आहे. आजचे सोन्याचे दर खूपच बदललेले आहेत. मागच्या महिन्यात रोज बातमी ऐकली तर सोन्याचे दर वाढले, सोन्याच्या किमती 2000 वाढल्या, 4000 वाढल्या, अशा बातम्या येत होत्या. पण आता तसं काही नाही. आता उलट अशा बातम्या येत आहेत की सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली, चांदीच्या दरात घसरण झाली. पण आता घसरणीचं कारण काय आहे आणि आता सोन्याच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, अजून सोन्याचे दर 30 ते 40,000 रुपयांनी पुढच्या 5 ते 10 दिवसात घसरतील का, अजून पुढच्या 10 दिवसामध्ये 40,000 रुपयांची सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळणार आहे का, याबाबत देखील सोन्याच्या व्यापाऱ्यांनी मोठी माहिती दिलेली आहे. त्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला पुढे दाखवणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर चला आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. बघा अक्षरशः मोठा बदल झालेला असून सर्वांचं लक्ष या सोन्याच्या बाजाराकडे लागलेलं आहे. गेल्या महिन्यात सोनं आता जे आहे ते वाढतच चाललं होतं. रोज बातमी यायची सोन्याचे दर वाढले, सोन्याच्या किमती वाढल्या, पण आता तसं काही नाहीये. आता उलट सोन्याच्या किमती घसरू लागलेल्या आहेत. बघा आता त्याचं कारण पण समोर आलेलं आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता सोन्याची आणि चांदीची स्थिती आपल्याला नेमकी कशी बघायला मिळते. बघा आता मोठे कारण समोर येऊ लागलेले आहेत. जेव्हा आता डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्यावर दबाव कसा येतो ते पण सांगतो. जेव्हा डॉलर વધतो म्हणजेच की आता बघा मजबूत होतो तेव्हा सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होतात. म्हणजेच की आता शेअर मार्केटमध्ये तेजी आल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यातून पैसा काढून शेअर्समध्ये टाकत असतात का, असा प्रश्न तुमच्या मनात आहे. मग आता याचं पण उत्तर तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुमच्या मनात प्रश्न असेल की रशिया युक्रेन किंवा मध्यपूर्वेतील तणाव थोडा निवळल्यास सोन्याचे भाव कसे खाली येतात हे देखील आता आपण समजावून घेणार आहोत. तर चला आता सर्व अपडेट बघूया. त्यानंतर आता पुढच्या 10 दिवसामध्ये 30 ते 40,000 रुपयांची सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होणार आहे का, आता ही घसरण नेमकी कशामुळे झालीच तर होऊ शकते याची कारणे पण सोन्याच्या व्यापाऱ्यांनी दिलेली आहेत. बघा आता खरंच घसरण होईल का नाही ते पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. आता जळगाव असेल, कोल्हापूर असेल, नंदुरबार असेल सोन्यासाठी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. त्यानंतर मुंबई असेल, ठाणे असेल, बीड जिल्हा असेल, बीड जिल्ह्यातील धारूर तालुका असेल, सोनं खरेदीसाठी विक्रीसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर इकडे मुंबई, नागपूर आहे, अमरावती आहे, सोन्याचे जे आहे ते मोठमोठे व्यापार या ठिकाणी सुरू असतात. मग या ठिकाणी किती रुपयांच्या सोन्याच्या दरात घसरणी झालेल्या आहेत, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांनी सोन्याचे दर घसरले आहेत, चांदीचे दर किती रुपयांनी घसरले आहेत, तुमच्या देखील जिल्ह्याची माहिती आपण देणार असून
आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये सोन्याच्या दरामध्ये चांदीच्या दरामध्ये किती रुपयांची घसरण झालेली आहे। बघा आता सध्या जर बघायला गेलं तर लोकांना आता सध्या स्थितीला एकच चिंता वाटत होती की सोन्याचे दर खूपच वाढत आहेत। आता युद्धामुळे 2 लाखाच्या पुढे सोन्याचे दर जातील किंवा 2.5 लाखापर्यंत जातील, पण तसं काही झालं नाही। उलट गोष्ट दुसरीच घडली, म्हणजेच की ज्या सोन्याच्या किमती वाढायला पाहिजे होत्या असं ज्यांना वाटत होतं तसं घडलं नाही। सोन्याच्या किमती उलट आता जी आहे ती घसरू लागल्या, म्हणजेच की सोन्याच्या दरात 2,000ची घसरण, 4,000ची घसरण, काही वेळेस 10,000ची, 5,000ची घसरण, अशी घसरण दिवसेंदिवस होऊ लागली आणि सगळ्यांचं लक्ष सोन्याच्या आणि चांदीच्या दराकडे लागलं। मोठी वाढ होईल असं सगळ्यांना वाटत होतं, पण सोन्याचे दर उलटच घसरू लागले, म्हणजेच की वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली। बघा आता आलेल्या माहितीनुसार दागिने खरेदी करणाऱ्यांनो तुमच्यासाठी पण महत्त्वाची बातमी आहे। आता सोन्याचे दर आजचे किती आहेत, आज किती रुपयांची घसरण झालेली आहे, काय रेट सध्या आहे ते पण तुम्हाला मी दाखवण्याचं काम करणार असून आता तुम्ही फक्त लक्ष देऊन बघा। चांदीचे दर पण घसरले आहेत। बघा आलेल्या माहितीनुसार आता तज्ज्ञांच्या मते मोठी माहिती समोर आलेली आहे, किती दिवस ही घसरण राहील आणि 40 ते 50 हजार रुपयांनी दर आता सोन्याचे खरंच घसरतील का, आता 10 दिवसामध्ये खरंच एवढी मोठी घसरण होईल का, आणि सध्या सोन्याचे दर का घसरत आहेत त्याचं पण कारण सांगितलं। कारण की भारतामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच सोन्याचे दर घसरत नाहीये, तर भारतातील वेगवेगळ्या राज्यामध्ये ऐन युद्धाच्याच टायमिंगला, युद्धाच्याच वेळेला सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळते आणि ती घसरण फक्त सोन्याच्या नाही तर चांदीच्या दरात पण आपल्याला दिसून आलेली आहे। तर चला आता सविस्तर आजचे ताजे सोन्याचे काय रेट आहेत, चांदीचे काय रेट आहेत, त्यानंतर व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, सर्व काय आता तुम्हाला मी सांगण्याचं काम करतो। आता मात्र 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। बघा या ठिकाणी मोठी माहिती आता समोर आलेली आहे। आता तज्ज्ञांनी देखील आपापले वेगवेगळे अंदाज आता वर्तवलेले आहेत। बघा आता सध्या उन्हाळा सुरू आहे, आता पुढं पावसाळा, त्यानंतर पुढे दिवाळीचा। आता या वर्षीची 2026ची दिवाळी कशी राहील सोन्याबाबत ते पण सांगतो। दिवाळीपर्यंत सोनं पुन्हा जे आहे ते 2 लाखाच्या पुढे म्हणजे 2 लाखाच्या पुढे सहज जाईल का, याबाबतची पण मोठी माहिती समोर आलेली आहे की उलट सोन्याच्या किमती दिवाळीपर्यंत डायरेक्ट 50 ते 60 हजार रुपयांनी खाली येऊ शकतात, मोठी घसरण बघायला मिळू शकते। याबाबत तज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे का ते देखील आपण बघणारच आहोत। बघा आता वेगवेगळी परिस्थिती दिसून येत असून गेल्या महिन्यामध्ये सोन्याचे दर 1,70,000च्या वर गेले होते, पण आज ते सोन्याचे दर डायरेक्ट घसरू लागलेले आहेत। आता आपण ही घसरण देखील बघू शकतो। बघा आता एवढंच नाही, सोन्याचे नाही तर चांदीचे दर देखील अचानक घसरू लागलेले आहेत। बघा आता सोन्यासोबत चांदीचे दर नेमके खाली का आले आणि लोकांना नेमकं काय वाटतंय याबाबतचा प्रश्न आता म्हणजेच की लोकांच्या मनात आहे की सोनं घसरलं पण चांदी का घसरत आहे, याचं पण उत्तर तुम्हाला देतो। बघा आता आज सोन्याच्या दरामध्ये सकाळून वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली। सकाळून सगळ्यांना वाटलं की आज सोन्याचे दर खूपच वाढतील, आज सोन्याच्या दरात मोठी तेजी येईल, तसं झालंच नाही। सराफा बाजार सुरू झाला महाराष्ट्रातील, तसेच देशभरातील बाजार सुरू झाले आणि सोन्याच्या दरात मोठी वाढ होईल आज सगळ्यांना वाटलं, पण तसं घडलंच नाही। उलट सोन्याच्या दरामध्ये, सोन्याच्या किमतींमध्ये मोठी अचानक घसरण झाली आणि सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी लागल्याचं आपल्याला बघायला मिळालं। बघा आता आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणी असेल, ज्यांना की सोनं घ्यायचं असेल किंवा आता लग्नाची वेळ आलेली आहे, लग्नाचे दिवस सध्या बघायला मिळत आहेत, उन्हाळ्याची टायमिंग आहे आणि सगळ्यांचं लक्ष आहे सोनं खरेदीकडे। मग सोने खरेदी करायचे तर आहेत, पण सोन्याचे भाव खूपच मागच्या वेळेस वाढले होते, त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण नव्हतं, सगळे नाराज झाले सारखेच होते। पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येत आहे, कारण की आता ऐन लग्नाच्या वेळेसच आता लग्नाची टायमिंग आहे आणि याच टायमिंगमध्ये सोन्याचे दर जे आहेत ते वाढायला पाहिजे तेच घसरू लागलेले आहेत। म्हणजेच की आता सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसत आहे आणि चांदीच्या दरात देखील मोठी घसरण पाहायला मिळत असल्याने सर्वजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत। तर चला आता सोन्याचा आणि चांदीचा आजचा ताजा रेट काय आहे, आजचा भाव काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आज किती रुपयांची घसरण झाली, अचानक सोन्याचे दर का घसरले, चांदीचे दर का घसरत आहे, आज खरंच मोठी घसरण झालेली आहे का, चांदीच्या दरातील घसरणीचं कारण काय आहे आणि पुढच्या 5 ते 10 दिवसात म्हणजेच की आता सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरणच बघायला मिळेल का, याबाबत सोने व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण सांगतो। कारण की जे मोठमोठे सोन्याचे व्यापारी असतात ना, त्यांनी महत्त्वाची माहिती दिली। त्यांनी आता सर्व सांगितलं या मार्च महिन्यामध्ये सोन्याचे दर आता खूपच पडतील का, पुढचा महिना आता येणार आहे त्या महिन्यात सोन्याचे दर, आता एप्रिल महिना आहे, एप्रिलमध्ये अजून मोठी घसरण सोन्याच्या दरात होणार आहे का, की पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये सोन्याचे दर वाढतील, याबाबत देखील व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे। कारण की सोन्याचे मोठमोठे जे व्यापारी असतात त्यांनी खूपच मोठी माहिती दिलेली आहे, जी माहिती आतापर्यंत कुणीच
सांगितली नव्हती अशी माहिती सोन्याच्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी आता सांगितलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे आता काय सांगून टाकलेलं आहे ते पण आपण अंदाज बघणारच आहोत. तर चला सर्वात आधी आपण चांदीचा दर बघूयात, त्यानंतर सोन्याचा दर बघूयात आणि पुढच्या 5 ते 10 दिवसामध्ये खरंच 40 ते 50 हजार रुपयांची सोन्याच्या दरात घसरण येऊ शकते का, त्याबाबत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण आपण जाणून घेण्याचं काम करणार आहोत. त्यासाठी आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार मोठी माहिती आपल्याला समोर दिसत आहे. आता सोन्याचे आणि चांदीचे दर जाहीर झालेले आहेत. बघा आता सर्वात आधी चांदीचा दर आपण बघूयात. चांदीला नेमका काय रेट मिळत आहे ते आपण आता बघण्याचं काम करत आहोत. बघा आता आलेल्या माहितीनुसार बाजारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांदीचे दर कसे आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख सराफा बाजारामध्ये आजचे चांदीचे दर स्थिर असून आता बघा आज प्रति किलो 1 किलो चांदीचा दर 2,85,000वरती आहे. जे चांदीचे दर 3 लाखाच्या पुढे गेलेले होते ते एकदम मोठ्या घसरणीकडे आले आणि तुफान मोठी घसरण बघायला मिळाली. प्रति 1 किलो 2,85,000 रुपयांची आता जी आहे ती सध्याची दराची स्थिती आपल्याला दिसत आहे. म्हणजेच की 2,85,000 रुपयांचा प्रति किलो चांदीला आता दर मिळत आहे. यामुळे सर्वांचं लक्ष आता चांदीच्या दराकडे आहे. पण अजून मोठी घसरण होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बघा त्यानंतर जर विचार केला तर मुंबई असेल, त्यानंतर पुणे असेल, या ठिकाणी पण चांदीचे दर याच्या आसपासच बघायला मिळत आहेत. मोठी वाढ झालेली नाहीये. त्यामुळे ही देखील गोष्ट सर्व नागरिकांनी बांधवांनी लक्षात घ्यावी. बघा आता सोन्याच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे. आता सोन्याच्या दरात 40 ते 50 हजार रुपयांची मोठी घसरण पुढच्या 10 ते 15 दिवसात बघायला खरंच मिळेल का, याबाबत ते काय म्हटलेलं आहे तर चला ते पण तुम्हाला आता मी सांगण्याचं काम करतो. बघा आता मोठी माहिती समोर आलेली आहे. चांदीचा प्रति 1 ग्रॅमचा एक दर सांगतो बघा 285 आहे. प्रति 10 ग्रॅम चांदीचा दर 2,850 आहे. म्हणजे बघा 10 ग्रॅम चांदीचा दर आहे 2,850. त्यानंतर प्रति 100 ग्रॅम चांदीचा दर आहे 28,500 रुपये आणि प्रति 1 किलो चांदीचा दर आहे 2,85,000 रुपये. अशा प्रकारचा चांदीचा ताजा रेट, ताजा आजचा भाव बघायला मिळत आहे. तर बघा आता सोन्याच्या दराबाबतची माहिती बघूयात आणि आजचे सोन्याचे ताजे दर तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचं काम करतो. त्यापूर्वी एकदा बघा सोन्याच्या व्यापाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 40 ते 50 हजार रुपयांची अशी काय मोठी घसरण पुढच्या 10 ते 12 दिवसात काय बघायला मिळणार नाहीये. त्यामुळे याकडे कोणी लक्ष देऊ नका असं त्यांचं म्हणणं बघायला मिळत आहे. पण घसरण होऊ शकते, पण एवढी मोठी घसरण होईल हे सांगता येत नाही असा एक त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. बघा आता आजचे सोन्याचे काय रेट आहेत तर चला आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे रेट या ठिकाणी आपण बघण्याचं काम करू. बघा आता मुंबई या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याला 1,50,000 रुपयांचा दर बघायला मिळत आहे. तर मुंबई या ठिकाणी 24 कॅरेट ताज्या सोन्याचा दर 1,63,640 आपल्याला पाहावयास मिळतो आहे. पुणे या ठिकाणी 1,50,000 हा दर 22 कॅरेट सोन्याचा आहे. तर पुणे या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याला 1,63,640 रुपयांचा दर बघायला मिळत आहे. नागपूर या ठिकाणी 1,50,000 22 कॅरेट सोन्याचा दर आहे. तर 24 कॅरेट सोन्याला 1,63,000 रुपयांचा दर बघायला मिळत आहे. म्हणजे नागपूर या ठिकाणी सोन्याचे दर बदललेले आहेत. पण बघा नाशिक या ठिकाणी आज सोन्याच्या दरात वेगळी स्थिती बघायला मिळाली. नाशिक या ठिकाणी वाटत होतं की सोन्याच्या दरात आज मोठी वाढ होईल, पण तसं काही घडलंच नाही. बघा सकाळून परिस्थिती वेगळी होती, दुपारनंतर चित्रच बदललं. 22 कॅरेट सोन्याचा दर नाशिक या ठिकाणी 1,50,000 आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा दर नाशिक या ठिकाणी 1,63,700 रुपयांचा आहे. बघा आता कोल्हापूर या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,50,000 रुपये आहे. तर 1,63,640 रुपये 24 कॅरेट सोन्याला दर मिळत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 1,50,050 रुपये हा जे आहे ते 22 कॅरेट सोन्याला दर संभाजीनगर या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,63,700 रुपये हा दर 24 कॅरेट सोन्याला मिळत आहे. अशा प्रकारचा सोने आणि चांदीचे दर आपण बघितलेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. सोनं खरेदी विक्रीचा निर्णय योग्य तज्ज्ञाचा सल्ला घ्या, त्यानंतरच तुम्ही निर्णय ठरवू शकता. कारण की आता सोने आणि चांदीचे दर हे मिनिटाला बदलणारे दर असतात. त्यामुळे याकडे लक्ष देणं पण गरजेचं असतं. तुमचा तुम्ही निर्णय घेऊ शकता. योग्य तज्ज्ञाशी विचारपूस करून, योग्य सोने व्यापाऱ्याशी बातचीत करून, बोलूनच तुम्ही सोनं खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घ्या. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आता ही गोष्ट लक्षात घ्या, घाई गडबड कोणतीही करू नका. कारण की ही काय पैशाची गोष्ट असते, ही साधी गोष्ट नसते. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार बरेच अपडेट बघण्याचं काम केलेलं आहे. धन्यवाद.